नमस्कार, हे गाईज, वेलकम बॅक. आता मी पुढचं बघूया की एक वर्डचं आता तो आम्हाला समजलं की मागच्या व्हिडिओमध्ये बघितलो की कसा अफेक्ट आहे. आता ग्रुप ऑफ वर्ड, सेंटेन्सेस म्हटलं तर थॉट्स, ते कसं अफेक्ट होतं आमचं बिहेवियरने बघूया. सिंपल एक्झाम्पल घेऊन बघूया. आता हे UPSC आणि MPSC आणि कुठल्या पण स्टेट सर्व्हिसेसला हेल्प होतंय, त्याचा एक्झाम्पल घेऊन सांगूया. ते सगळं थॉट्स म्हटलं तर जनरिक आहे, हे एक्झाम रिलेटेड नाही. ते कसं तुम्ही एक एक्झाम्पल बघितलं तर कुठल्या पण ह्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आणि काय सांगायला म्हटलं तर अजून एकदा सांगतो, मी काय जे सांगतो ते कॉन्सेप्ट अप्लाय करून बघा. डायरेक्टली मी जे सांगतो खरं आहे असं नाही. तुम्ही इव्हॅल्युएट करा, तुम्ही क्वेश्चन करायला पाहिजे. तुम्हाला असं वाटते की माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे तर तुम्ही नक्की मला सांगू शकता, कमेंट करू शकता, राईट. आणि मी बेस्ट ऑफ माय नॉलेज मी हे करतो, सॉल्व करायला ट्राय करतो. कारण असं पण होते की मी पूर्ण एक्सप्लेन केलो नाही, असं पण असू शकते का, नाहीतर स्ट्रक्चरिंग करेक्ट केलो नाही. नाहीतर सगळे व्हिडिओज बघा, मे बी तुम्हाला काय कॉन्फ्लिक्ट होता ते एंडला तुम्हाला समजणार, तिकडे रिझॉल्व्ह होणार. नाहीतर तुम्ही सांगू शकता काय नाही, ते तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी द्यायला. कारण मी असा व्हिडिओ करायला ताकी देर इज नो कॉन्फ्लिक्ट. असं नाही की 3 ways टू बी सक्सेसफुल, 4 ways टू बी 3 सिक्रेट, 2 सिक्रेट, हे नाही, हे नाही, असं तुम्हाला हे करणार नाही मी कॉन्फ्लिक्ट. हे पण एक एक्झाम्पल आहे बघा. हे 3 ways टू सक्सेसफुल, 4 ways, हे तुम्ही व्हिडिओ बघितला, हे लय सांगतात ऍटिट्यूड पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे, नाही हे इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट. तुम्हाला माहित आहे का तुम्ही केव्हा प्रश्न केला काय की काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये? ऍटिट्यूड पाहिजे, आता बुक्स पण आहेत, राईट. ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग, सबकॉन्शियस इज एव्हरीथिंग, हे ते 3 ways टू सक्सेसफुल, 2 ways टू लीड गुड लाईफ, हे सगळं काय खरं आहे, ह्याचं त्यांनी कसं का सांगितले हे खरं आहे म्हणून. आणि ते ह्याचं केव्हा यूज होतंय, केव्हा यूज करायला पाहिजे, केवढे प्रोपोर्शन मध्ये कुठे हेल्प होते, कुठल्या सिनॅरिओ मध्ये हेल्प होत आहे, ते आम्हाला माहित हवं पाहिजे, राईट. हे आम्हाला हे आम्ही क्वेश्चन करतच नाही, डायरेक्ट आम्ही काय कंटेंट होतंय आम्ही घेऊन बसतो. आमच्या पुढे माहित आहे मला, एक व्हिडिओ आम्ही बघितलो की 3 ways टू सक्सेसफुल, नंतर ना दुसरा व्हिडिओ आमच्या समोर आहे की 2 ways टू बी सक्सेसफुल, तरी पण आम्ही बघतो, आम्ही प्रश्न करतच नाही की काय होतंय. आम्ही कोण सांगतात हे स्पीचेस मध्ये, सेमिनार्स मध्ये, इकडे तिकडे सगळे सांगतात दिस इज एव्हरीथिंग, टॉपर स्टॉक म्हणून सांगतात हे, पण केव्हा कोणी प्रश्न केला काय, केव्हा कोणी सांगितलं काय मी असं सांगायलोय, तो तसं का सांगायलाय? आता तो सांगायलाय तर मी सांगितलं तर कॉन्फ्लिक्ट होतंय, तर हे करेक्ट आहे का नाही? ते आम्ही केलो नाही. म्हणून क्वेश्चनिंग माइंडसेट लय इम्पॉर्टंट आहे, राईट. क्वेश्चनिंग माइंडसेट, त्याच्यासाठी मी अपॉर्च्युनिटी द्यायलोय. तुम्ही इव्हॅल्युएट करा, सांगा टू अँड फ्रो. आता तुम्ही डायरेक्ट मला विचारू शकत नाही म्हणून मी असं करायलोय. आणि क्वेश्चन्स मी जेवढं होते तेवढं डीप कॉन्सेप्ट एक्सप्लेन करतो. तुमचे प्रश्न काय आहेत मी समजून घेऊन, अझम्पशन करून मी ट्राय करतो ते सोल्युशन सॉल्व करायला. माय कन्झम्पशन, माय रिस्पॉन्सिबिलिटी, मी सांगितलं आहे. तुम्हाला माहित होणार आहे केवढं एक कन्झम्पशन एफेक्ट करते. तुम्ही रिस्पॉन्सिबल झालं तर लय हेल्प होणार सगळ्यांना, तुम्हाला, आणि आय विल ऑल्सो फील गुड अबाउट इट. एनिवेज, आम्ही पुढे स्टार्ट करूया. काय टॉपिक होतं? थॉट्स लीड्स टू बिहेवियर. कसं आमचे विचार, आमचे थॉट्स बिहेवियर मध्ये कन्वर्ट होतंय, राईट. आम्ही काय हे थिंक करतो, कसं आमचे काय आम्ही विचार करतो ते थॉट्सनी कन्वर्ट होते, बघूया. आता UPSC एक्झाम, MPSC एक्झाम तुम्ही लिहित असता. आता तुम्ही काय म्हणता, एक्झाम्पल घेऊया. तुम्ही असं नेमके असं म्हणतात काय एक्झाम काय डिफिकल्ट आहे, तुम्ही असं म्हटलंय, अज्युम करूया तुम्ही म्हटला एक्झाम डिफिकल्ट आहे, राईट. तुमचं काय असतंय सगळ्यांचं, डिफिकल्ट आहे, कसं इम्प्रूव्ह नाहीतर इफेक्टिव्ह कसं करू, असं असतंय. नाहीतर असं नाही इम्प्रूव्ह, नाहीतर काय असतंय शॉर्टकट, राईट. नाहीतर शॉर्टकट, नाहीतर वेज टू इम्प्रूव्ह म्हणा. आता काय असतं, तुम्हाला डिफिकल्ट आहे तर तुम्हाला काय पाहिजे? आता प्रत्येक जणाला काय पाहिजे? मोटिवेशन पाहिजे, असं म्हणणार तुम्ही. मोटिवेशन पाहिजे. आणि काय पाहिजे तुम्हाला?
आणि वेगळं असतंय की होतंय का ना, विल बी एबल टू क्लिअर ऑर नो, आम्ही क्लिअर करू शकतो का नाही, तेव्हा काय आठवण येते, हे असं तुम्हाला वाटलं की डाऊट आलं, मग तुम्ही काय म्हणता की प्लॅन बी. आता लई चाललाय नाही प्लॅन बी ऍस्पिरंट्स मध्ये, प्लॅन बी, हे असं थॉट्स येतात जर केव्हा. आणि हे काय 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 बिहेवियर लीड करते इकडे. जर तुम्ही ह्या पाथ मध्ये गेला, ह्या विचारने पुढे गेला, तुम्ही काय करता, व्हिडिओ पाहता, व्हिडिओ बघता की ओके व्हिडिओ बघणार, इकडे टाइम गेला आणि तुम्ही वेळच बघताय, टाइम गेलं, तुम्ही ऍक्च्युअल डुईंग, ऍक्च्युअल टास्क, ऍक्च्युअल वर्क करत नाहीत. विल यू बी एबल टू नो म्हटलं, प्लॅन बी म्हटलं तर तुम्ही इन्व्हेस्ट करतात, ओके कुठले ऑप्शन्स आहे, कुठले करू, थोड्याने डिग्री करायला स्टार्ट करतायत, प्लॅन बी मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करतात, राईट. जर मी म्हंटलो माझे थॉट्स आहे, हे असं थॉट्स लीड्स टू बिहेवियर पण म्हणू शकता, पॉझिटिव्ह थिंकिंग पण म्हणू शकतात. हे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग, राईट. इझी, जर तुम्ही इझी म्हटला तर मी केव्हा संपू, केव्हा कंप्लीट करायचं, केवढं फास्ट कंप्लीट करायचं, आणि इफेक्टिव्ह नाहीतर प्रोडक्टिव्ह कसं करू, राईट, रिव्हिजन केव्हा करू, हे तुमचं थॉट्स असतात. तेव्हा ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे थिंक करतात, हे थिंक करत नाही, कारण प्रत्येक क्षण मध्ये एकच थॉट तुम्ही थिंक करत ना. जेव्हा तुम्ही हे अभ्यास करायला तेव्हा तुम्ही दुसरं काय करत नाही, राईट. हे दोन्ही व्हिडिओ बघायचं, डुईंगचं एक टाइमात होत नाही, राईट. तर पॉझिटिव्ह थॉट असला तर हे डायरेक्शन मध्ये जाता, निगेटिव्ह असलं तर हे डायरेक्शन मध्ये जाता. असं नाही की एकदा पॉझिटिव्ह सोचलो म्हणून हे डायरेक्शन मध्ये, असं नाही, ते चेंज होतंय. तू इमिडिएटली एक सेकंड तुम्ही वाचला, निगेटिव्ह सोचला तर निगेटिव्ह मध्ये ते डिपेंडिंग अपॉन तुम्ही केवढं निगेटिव्ह विचार करतात त्या डायरेक्शन मध्ये तुम्ही जाऊ शकता, राईट. हे असं आहे, हे इम्पॉर्टन्स आहे पॉझिटिव्ह थिंकिंग. असं एवढं म्हटलं तर म्हणून सांगतात, राईट, पॉझिटिव्ह थिंक केलं तर ऍडव्हान्टेज. हे ऍडव्हान्टेज आहे. तुम्हाला असं कंटेंट एवढं डेप्थ मध्ये कुठेही मिळणार नाही, कुठल्या लँग्वेज मध्ये कुठे पण मिळणार नाही, कुठल्या बुक मध्ये पण एवढं डेप्थ मेन्शन केले नाहीत. दे मेंट, त्यांना त्यांचं मिनिंग हे असणार, पण एवढं डेप्थ मध्ये मी पण बघितलं होतं. जर केव्हा असला तर सांगा, मी पण ते लिंक शेअर करतो. मला सांगायची तुम्हाला गरज नाही, मी माझं काम करतो. आणि तेव्हा सांगत होतो सिक्रेट असला की मला पण सांगा, मी एक व्हिडिओ करतो आणि गप्प बसतो आणि मी पण ते सिक्रेट अप्लाय करतो. जर असलं तर, तसं नसते म्हणून मला माहित आहे, म्हणून मी बोर्ड घेतलोय आणि एक्सप्लेन करायला तुम्हाला. प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स माहित असते. म्हटलं तर आता तुम्ही काय समजलं, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करतात ते पॉझिटिव्ह बिहेवियर लीड करते, राईट. तुम्ही पण एवढं असलं तर तुम्ही का करत नाही, म्हटलं तर तुम्ही लई बिझी आहात का, तुमचे एन नंबर ऑफ टास्क आहे, टास्क 1, T1, T2, T3, T4, तुम्ही लई बिझी आहात. तुम्हाला काय आता हे ते कोण थिंक करणार, मला करायचंय म्हटलं तर